गुरुदेव बोला अनुभव आधी गेले मग सांगितलं जरा इकडे तिकडे दाखवायचं. एक जर्सी ब्रीड आहे, जर्सी क्रॉस, छोटी गाय. गाई जर्सी क्रॉसचे तयार करते. म्हणजे दूध आहे गाई तिसऱ्यांदा आहे, 20-22 लिटर दिवसात आरामात. फॅट याच्यामध्ये चांगला. याच्यामध्ये महत्त्वाचं काय, गाय आठवणी. गाय आठवणी एक प्रक्रिया आहे, ती व्यवस्थित पार पडली तर पुढचं व्यवस्थित होतं. गाय आठवण्याची प्रक्रिया जर व्यवस्थित नाही झाली तर गाय पुन्हा दुधावर यायला त्रास करतो, मास्टाटीस होऊ शकते. म्हणून साधारण 100व्या दिवशी गाय भरली आणि शेवटची 50 दिवस गाय आठवली, 2 महिने झाले, 2 महिने राहिले, 7वा महिना पूर्ण झाला की आपण गाय आठवणी सुरू करायची. कशी एक टायमर घ्यायचं, थोडंसं आंबून कमी करायचं, नंतर पुन्हा 1 दिवसाड घ्यायची, आंबून पूर्ण बंद करायचं. आणि दूध एखाद्या लिटरवर आलं 1 दिवसाड घेऊन पहिला पाना घ्यायचं काढून आणि त्याच्यामध्ये पेडिशिन एसिडच्या ट्यूबा भरून सोडून द्यायचं. आणि 2-3 दिवस त्याच्याकडे लक्ष द्यायचं की बाबा फुगतंय का, गिरतंय का. शळ जर फुगला तर पुन्हा एकदा दूध काढून पुन्हा एकदा ट्यूब काढावं लागते. अशा पद्धतीने गाय व्यवस्थित आठवायला. जर तसं त्याच्यामध्ये दूध राहिलं तर मास्टायटिस होऊ शकतो आणि ते पुढच्या घेताला आपल्याला त्रास करतो, तो दुरुस्त होत नाही. म्हणून गाय आटण्याची प्रक्रिया महत्त्वाची. व्यवस्थित गाय आटली तर ती पुन्हा व्यवस्थित दुधावर येते. पण पुन्हा गाय आटल्यानंतर 3 दिवसानंतर 4 दिवस पुन्हा तिचं खुराक आंबून चालू करायचं, पुन्हा खुराक आंबून तिथं चालू करायचं. काही अडचण येणार नाही. आणि मग ती आंबून चालू केली तर गाय गेल्यानंतर आपल्याला ती भरपूर दूध देईल. आणि जर्सीच आपल्या हवामानाला टिकाऊ जर्सी क्रॉस त्याची व्यवस्थित गाय ही जर्सी क्रॉस आहे गाय. आणि तिचं माठा बघा, तिचं माठ बघा, तिचं दूध बघा, तिची कास बघा. आणि अशी आरामात चांगलं फॅट पेशीने देणारी ही नफ्याची गाय जी आहे, कधी खाते पण चांगलं दूध देते. आणि हे अशी व्यवस्थित गाय तुम्ही सांभाळणे गरजेचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी बागामध्ये